म्हणतात घरातल्या बाईचं सगळं लक्ष घरात असलं ना तर सगळं व्यवस्थित राहतं. थोडं लक्ष इकडं तिकडं झालं ना मग सगळं वाटोळंच होतं. आता हा मैदा मी तुळशीच्या लग्नाच्या वेळेस आणला होता. थोडेसे याचे शंकरपाळे केले होते, पण बराचसा मैदा उरला होता. आता तसंच ठेवला होता, पण बरेच दिवस झाले मी बघितलंच नाही तर त्याला किडे लागायला लागले होते. अजून थोडे दिवस जर बघितलं नसतं ना तर चांगलेच किडे लागले असते. तर चांगला चाळून घेतला, आज बघितलं होतं तर त्याच्यामध्ये चांगला असा ओवा टाकला, तेल कडक करून टाकला आणि मस्त असं थोडं थोडं पाणी टाकून त्याला मळून घेत होते. थोडे दिवसानंतर बघितलं असताना ह्याचं काही खरं नव्हतं बरं का. आता याचं मी इथं ना खस्ता पपडी करायला घेतली होती. अगदी गरम पाणी नव्हतं केलं, पण एकदम थोडंसं कोमट पाणी केलं आणि थोडं थोडं पाणी टाकून इथं छानाचं मळून घेतलं आणि नंतर त्याच पातेल्याने इथं झाकून ठेवलं. ओवा थोडा टाकल्यानंतर त्याच्यात नमक चवीनुसार टाकायचं आणि एकदम गरम तेल करून टाकायचं. असं चांगलं मळून घ्यायचं तेलाने, नंतर तिमून घ्यायचं. आता चांगलं अर्धा एक तास झाला होता इथं मी भिजत ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर इथं मी पुऱ्या करायला घेतल्या. त्याला पीठ वगैरे अजिबातच काही लावलं नव्हतं. थोडंसं तेल लावलं आणि त्याच्यानंतर मी ते लाटून घेतली अशी मोठी चपाती. तुम्ही एकदम पातळ देखील करू शकता, पण थोडी जर जाड राहिली ना तर थोडं तेलात आपल्याला जास्त वेळ तळावं लागते आणि एकदम पातळ केली ना तळायला जास्त वेळ नाही लागत. आता तुम्ही बघू शकता चपाती केली आणि असे छोट्याशा टोपणाच्या साह्याने असे गोल गोल केले आणि नंतर काटा चमच्याने त्याला असे छेद करून घेतले. तेल थोडंसं तापायला ठेवलं. थोडंसं नॉर्मल गरम झालं की मी त्याच्यामध्ये पपडी टाकायला घेतली. ते एकदम गरम तेलात नाही टाकायची, कारण काय होतं कडक नाही होत, एकदम तळून निघते, लाल पण होती पण कडक असं पण येत नाही त्याच्यामध्ये. म्हणून काय करायचं नॉर्मल तेलामध्ये. दोघं पण मुलं झोपले म्हणून मी हे काम काढलं होतं, पण ही मुलं काही जास्त झोपत नाहीत, लगेच उठूनच बसले. आता त्यांना घेऊन काम करायचं म्हणलं ना तर बघायचंच काम नाही. ही पपडी करता करताच अर्धी ते इथंच संपली होती. एकदम पपडी एकदम स्लो गॅसवर तळायची, एकदम लाल लाल झाली ना मग काढून घ्यायची. मग कसं छान चव पण येते ओव्यानी आणि नमकने, एकदम मस्त. आता तुम्ही ह्याला ना चहासोबत देखील खाऊ शकता. कोणाकोणाला बिस्किट खायची जास्त सवय असते तर गोडसुद्धा बनवू शकतो. आम्ही जेव्हा दिल्लीला राहायचो तर पंजाबी आंटीच्या इथं चहा प्यायला गेलं ना तर त्या नेहमी आम्हाला चहासोबत अशी जास्त खस्ता पपडी द्यायची. एकदम छान आणि टेस्टी पण होते. आता याच्या अगोदर ना मी गोल नव्हते बनवत, अशी लंबी लंबी बनवत होते पपडी, आपली रेषा रेषा केल्यासारखं. आणि तर माझी पपडी मस्त अशी तयार होती. तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता चहासोबत किंवा सकाळच्या नाश्त्याला सुद्धा तुम्ही करू शकता. आम्ही ते तर करता करता अर्ध्याच्या वर संपून गेली होती. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही देखील ट्राय करा. चलो बाय, परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.